नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात नाती टिकवणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे. विशेषतः नवरा बायकोंच्या नात्यात छोटी मोठी भांडणं होणं स्वाभाविक आहे. पण आजकाल या भांडणाचं प्रमाणात का वाढलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 मुख्य सामाजिक आणि मानसिक कारणांचा आढावा घेणार आहोत, ज्यामुळे संसारामध्ये तणाव निर्माण होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. 1. संवादाचा अभाव. पहिले कारण म्हणजे संवादाचा अभाव. दिवसभर ऑफिसचं काम, प्रवासाचा थकवा आणि घरी आल्यावर उरलेला वेळ आपण मोबाईलमध्ये घालवतो. यामुळे काय होतं की नवरा बायकोमध्ये एकमेकांशी मनापासून बोलत नाहीत. मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या की गैरसमज वाढतात. लक्षात ठेवा, बोलण्याने प्रश्न सुटतात, गप्प राहिल्याने नाही. दुसरं आहे सोशल मीडिया आणि तुलना. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया. आपण दुसऱ्याचे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरील हसरे फोटो पाहून आपल्या जोडीदाराशी तुलना म्हणजे त्याच्याशी करतो. त्याचा काय, नवरा त्यांना बाहेर फिरायला नेतो, मग माझा का नाही, अशा तुलनेतून असंतोष निर्माण होतो. पण लक्षात घ्या, सोशल मीडियावरील आयुष्य हे नेहमीच खरं नसतं. तिसरं, आर्थिक ताण. तिसरं कारण आहे ओढाताण. वाढती महागाई आणि कर्जाचे हप्ते यामुळे काय होतं की मानसिक तणाव वाढतो. पैशाचे नियोजन कोणा एकाने नाही तर दोघांनी मिळून करायला हवं. खर्चावर होणारे मतभेद अनेकदा मोठ्या वादांचे स्वरूप घेतात. चौथा, एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा. चौथं कारण आहे म्हणजे पर्सनल स्पेस न देणं. लग्नानंतरही प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं खाजगी आयुष्य हवं असतं. जोडीदारावर संशय घेणं, त्याचे फोन तपासणं किंवा सतत विचारपूस करणं यामुळे समोरच्या व्यक्तीला गुदमरल्यासारखं वाटतं. नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि 6वं आहे अहंकार आणि मीपणा. 5वं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अहंकार. आज दोनही स्वावलंबी असल्याने मी का ऐकून घेऊ हा विचार नात्यात येतो. चूक मान्य करणं किंवा माघार घेणं म्हणजे कमीपणा नसून तो नात्याचा सन्मान असतो. अहंकारापेक्षाही नातं नेहमीच मोठं असलं पाहिजे. तर मित्रांनो, ही होती 5 कारणे जी तुम्हाला तुमचं नातं घट्ट करायचं असेल तर एकमेकांना वेळ द्या, संवाद साधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचा आदर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.